नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 23 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 24वा अध्याय वाचत आहोत. 24व्या अध्यायाच्या आपल्या 200 पर्यंतच्या ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 200च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. सूर्य सर्व ग्रासाची या गोठी, जगी एक बोंबोठी, शेखी रवी राहूनसी नाही भेटी, स्पर्श ही शेवटी असेना, ग्रह चक्र वेगे चळता पायी, रविचंद्रादिका चालणे नाही, ते निष्फळ निज राज्याच्या ठाई, न चालता पाही चालती, रवी लोकाहुनीवरी चंद्रलोक लक्षांतरी, चंद्रलोकाहुनी दुरी लक्षांतरी, तारालोकाहुनीवरी बुधलोक दो लक्षांतरी, बुधलोकाहुनीवरी दो लक्षांतरी, शुक्रलोक मिळोनिया दैत्यगण, ज्याच्या चरणा येती शरण, नित्य घालिती लोटांगण, तो शुक्राचार्य जान दैत्यगुरु, शुक्रलोकाहुनी दो लक्षांतरी, भौमलोक से अंबरी, भौमलोकाहुनी दो लक्षांतरी, देवगुरु करी निजवास, ज्याचे चरण वंदिती देख, इंद्रचंद्र वरुणादी अर्क, नित्य येती आवश्यक, तो बृहस्पती लोक गुरूंचा, त्याहीवरी लक्ष दोन्ही, सूर्यसूत वसी शनी, लक्षांतरी तेथुनी, सप्तऋषी जनी निवास, सप्तऋषींची ऋषीपंक्ती, तेथेची असे अरुंधती, यावरी असे अमरावती, इंद्र संपत्ती समवेत, जेथ अंगे वसे इंद्रजान, ऐरावती आरोहन, पार्षदगण मुरुंदन, सुरसेना जान जयांची, उच्चैश्रवा वारू जाण, कल्पतरूचे उद्यान, कामधेनूचे गोधन, नंदनवन क्रीडेसी, जेथीच्या पायऱ्या चिंतामणी, रंभा उर्वशी विलासिनी, अष्टनायिका नाचनी, ज्याच्या रंगणी नांदती, येणे वैभवे अमरावती, इंद्र येथील अधिपती, इंद्र तेथील अधिपती, येथून स्वर्गाची समाप्ती, त्रैलोक्य निश्चिती या नाव, आता त्रैलोक्याबाहेरी 1,00,000 योजनावरी, भक्त कृपाळू श्रीहरी, ध्रुव मंडळ करी कृपेने, त्रिलोकी होता प्रलय काळ, ध्रुवासी कदा नव्हे चळ, तो सर्वदा अचळ, या लागे अढळ ध्रुवपद, पृथ्वीपासोनी कोटी योजन, महरलोक वसे जान, तेथ वसती कल्पायुजन, ते वसती स्थान जयांचे, तेथूनी कोटी योजने देख, वरुतासे जनोलोक, तेथ वसती सनकादिक, ऊर्ध्वरे ते देख महायोगी, तेथूनी 2 कोटी अधिक, वसता हे तपोलोक, तेथील निवासी आवश्यक, वैराज देव देखो तपस्वी, तपोलोकाहुनी देख, चौकोटी उच्च अधिक, तेथ वसता हे सत्यलोक, तेथील नायक चतुरानन, तेथ मूर्तिमंत चारी वेद, मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध, मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध, तपही विशद मूर्तिमंत, गायत्री मूर्तिमंत तेथ, वाचा मूर्तिमंत वर्तत, दया मूर्तिमंत नांदत, योग मूर्तिमंत ब्रह्मसदनी, तेथ अग्नी तिनी मूर्तिमंत, ते एकरूपे त्रिधा भासत, सत्य सत्यलोकी मूर्तिमंत, सत्य असत्य तेथ सेना,
ते लोकी वसते कोण लोक, जे गायत्री मंत्र जापक, जे ब्राह्मण तीर्थ प्राशक, जे याग उपासक निष्काम, जे ब्राह्मण कारी निमाले, जे गोरक्षणी जीवे गेले, जे परोपकारार्थ विचले, ते पावले सत्यलोक. जे निष्काम द्विजा भजले, जी ही निष्काम द्विज पूजिले, जी ही निष्काम द्विज पूजिले, ते पावले सत्यलोक. जे कृपाळू दिनार्थ देख, जे कृपाळू बंधमोचक, जे सत्यवादी सात्विक, ते सत्यलोक निवासी. जे परापवादी मूक, परदारा नपुंसक, जे परद्रव्य परान्मुख, ते सत्यलोक निवासी. ऐसी सत्यलोकीची स्थिती, तेथीचा ब्रह्मा अधिपती. ब्रह्मसृष्टी याही वरती, नाही निश्चिती उद्धवा. ब्रह्मांडाहुनी वेगळा, कैलास निर्माण करी भोळा. वैकुंठ रची धन सावळा, हे लोक स्वळी लीळा निर्मित. होता ब्रह्मांडा घडामोडी, वैकुंठ कैलास न लगे ओढी. तेथील वस्तीची अभिनव गोडी, हरिहर भक्त पुढी जाणती. तेथ नाही काळाचे गमन, नाही कर्माचे कर्मबंधन. तेथ नाही जन्म मरण, हे भक्त अनन्य पावती. वैकुंठ कैलास रचना, सांगता मन मुके मनपना. ते लोकीची लोकलक्षणा, एक विचक्षणा सांगेन. सकळ ब्रह्मांडा बाहिरी, माया आवरणा भीतरी. वैकुंठ कैलास हरहरी, स्वलिले खरी निर्मिजे. सकळ जीवा सुख करू, कैलासी वसे शंकरू. जो का पार्वती परमेश्वरू, जो योगेश्वरू योगिया. जट आजुटी गंगाधर, पिनाकपाणी पंचवक्त्र. कर्पूर गौर गोक्षीर, अभयवरद कर निज भक्ता. त्रिमाता त्रिमात्रातील तीत त्र्यंबक, त्रिपुटी त्रिपुर त्रिपुरांतक. त्रिविध ताप उच्छेदक, तिनी लोक सुखकारी. नागभूषणी शोभे लीळा, रुद्राक्षयुक्त रुंडमाळा. निळकंठ जाश्वनिळा, भस्मेधली सुसर. त्रिशूळ डमरांकित कर, त्रिनेत्र व्याघ्राजिनांबर. राम नामी अति तत्पर, करी निरंतर जपमाळा. सहस्रबाहू बळीपुत्रवान, शृंगी भृंगी चंडी पार्षद पूर्ण. 60 सहस्र रुद्रगण, कात्य त्रिशूळ जान झेलती. गणेश स्वामी कार्तिक, नंदी पंचमुख षण्मुख. वीरभद्र सेनानायक, जेने लाविरी सीक दक्षसी. भूत प्रेत पिशाचक, महाप्रथम ज्याची सैन्यक. अवघे शिवांकित देख, शिवनाम घोष गर्जती. शंभू शिव शुली शंकर, उमाकांत कर्पूर गौर. भव भर्ग भवानीवर, कपर्दीश्वर महादेव. हर हर शंकर नामोच्चारी, धाके कळी काळ पळे पुदुरी. शिवनामे गर्जे सदागिरी, गिरीश राज्य करी ते ठाई. जेथ शिवनामाचा उच्चार, तेथ सुखेशी तिष्ठ शंकर. भक्त कृपाळू ईश्वर, भोळा निरंतर भावार्थ. निज दासाचे त्रिगुण वैरी, छेदावया सदा त्रिशूळ करी. निज डमरूच्या गजरी, पापाची उरी उरो देदी. कैलासी तृणतरू समस्त, पशु पक्षी जे जे तेथ. ते अवघेची शिवांकित, सर्व रूपे समस्त शिव नांदे.
या परी ब्रह्मांडा बाहेरी शिव सोळीला निर्माण करी नेमोनिया कैलासगिरी भऊ राज्य करी भवानीशी आता वैकुंठीची स्थिती एक सांगेन तुझ प्रती ते जे एकता चित्तवृत्ती स्वानंद स्फूर्ती ओसंडे उंस गाळूनी काढिजे सार त्याची गाळून की जे साकर तिचे ही नाना प्रकार करीती नानाकार अतिकुशळ तेवी चैतन्याची निश्चिते मोसाओनी श्री भागवते वैकुंठ रचिले तेथे निज सामर्थे नांदवया स्वळीला सगुण साकार सुकुमार अतिसुंदर घनश्याम मनोहर मूर्ती चिन्मात्र चोखडी शंखचक्र पद्म गदा चारी भुजा सायुधा डोळे लाचावले आनंदा सगुण गोविंदा देखुनी मुकुट कुंडळे मेखळा कासे पिवळा सोनसळा कौस्तुभ झळके गळा अपाद वनमाळा शोभत चरणीची गंगा अति पुनीत जे जगाते पवित्र करीत ते माथा वाही उमाकांत निज स्वार्थ देखुनी त्या श्रीहरीचे पदद्वंद्व वानिता मुका झाला वेद अगम्य हरीचे निज पद महिमा अगाध श्रीहरी चरणी पाहता मुकुंदाचे श्रीमुख फिके झाले जी पिऊख डोळ्या झाले परमसुख धन्य श्री मुख हरीचे ज्याचे निमेषार्ध देखिल्या मुख हारपे कोटी जन्माचे दुःख त्रिलोकीन माय हरिख धन्य श्री मुख हरीचे ज्याचा देखिली या वदने दू बांधू न शके द्वंद्व बांधू चढता वाढता परमानंदू स्वानंद कंदू जगाचा जयाची विक्षेप भ्रुकुटी रची ब्रह्मांडे उठा उठी ज्याचे रोमकूपी ब्रह्मांडे कोटी तो हरी वैकुंठी नांदत ज्याची झालिया कृपा दृष्टी अहंकाराची विरे गाठी दुसरे दिसो नेदी सृष्टी तो हरी वैकुंठी नांदत जया दादुल्याचे नाम निर्दाळी गा मरण जन्म समूळ उपडी कर्मा कर्म तो पुरुषोत्तम नांदत ते वैकुंठी पाहता साचर अवघे चतुर्भुज नर घनश्याम पितांबर धर शंखचक्र उघ्यांसी अवघ्यांचे एक स्वरूप अवघे त्रिदिसती एक रूप जेथ हरी नांदी स्वये सद्रूप तेथ कोणी कुरूप दिसेना तेथ नाही आधी व्याधी नाही विषय वार्ता उपाधी स्त्री पुरुषा समान बुद्धी जाण स्त्री शुद्धी उद्धवा तेथ नाही तहान भूक नाही काम क्रोध द्वंद्व दुःख नाही जन्म मरण निषेख ऐसा वैकुंठ लोक नांदत लक्ष्मीने करावे अवलोकन या लागी कष्ट ती सुरंगन ती लक्ष्मी अंगे आपण करी समार्जन वैकुंठी ते वैकुंठी जगन्नाथ उद्धरावया निज भक्त स्वलीना सेनांदत दीन कृपायुक्त दयाळू ती नाम मात्र घेतल्यासाठी उद्धरल्या जीवकोटी तो स्वामी श्री विष्णू वैकुंठी दीनकृपा दृष्टी नांदत जैसा जासी भावार्थ तैसा पूर्वी मनोरथ पडीचे पंचम पुरुषार्थ तो हरी नांदत वैकुंठी
लोक लोकांतर गणना ब्रह्मांड संख्या अवघी जाना वैकुंठ कैलास रचना समूळ विवंचना सांगितली लोक सांगितले मित्र भिन्न भिन्न तेथील प्राप्तीचे कोण जण ऐशे कल्पिल तुझे मन ते अर्थी निरूपण उधारी महर्जन नतप सत्यलोक वैकुंठ रचना अलोलिक तेथील प्राप्तीचे कोण लोक ते यदुनायक सांगत निष्फळ कराव्या निज चित्ता साधिली प्राणापान समता षटचक्रे भेदुनी तत्वता पुढे निजात्मता पावावी तव आयुष्य झाले अस्तमान निजांगी आदळे मरण ऐसे निमाले जे योगजन त्यासी ऊर्ध्वगमन महर्जनादी लोकी जो गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी ब्रह्मचर्य नेमे व्रतहारी जो स्वप्नीही नातळी नारी तो भिक्षाहारी सर्वदा जो सदा धडधडीत विरक्ती एक भिक्षा न धरी हाती सद्गुरूची या सेवा करीती आत्मज्ञान प्राप्ती पावावया जे संधी व्हावे आत्मज्ञान ते संधीची आले मरण ऐसा ब्रह्मचारी यासी जान ऊर्ध्वगमन महर्जनादी लोकी जे गृहस्थश्रमी नेटक जे अग्निसेवे सांगनिक जे स्वधर्मे चित्तशोधक जे सेवक द्विज देवा जे भूतदयाळू भाविक जे सत्यवादी सात्विक जे निजात्मज्ञान साधक ते जे अवंचक गुरुभजनी गुरुकृपा साधुनी ज्ञान पावावे ब्रह्म सनातन तव वेचले आयुष्यधन अंगी निधन आदळले तेने खोळंबली ब्रह्मप्राप्ती परी ऊर्ध्वलोकी होय गती जैसी उपासना विरक्ती तेने तारतम्ये जाती महर्जनादी लोकी जे वनवासी वनप्रस्थ जे वैराग्ये अतिविरक्त जे कंदमूळ फळी तृप्त जे सदा निमस्त श्रमधर्मी वर्षकाळी आसरी राहे हेमंती जळाशये उष्णकाळी पंचाग्निरसाहे तपश्चर्या वाहे अतिनिष्ठा शरीर शोषणाचे पाये सर्वथा न गंधरी भये स्वार्थाची नीलवला हे तपोनिष्ठा साहे दारुण वैराग्य साधुनी पूर्ण करावे संन्यास ग्रहण साधावया ब्रह्मज्ञान तेची काळी मरण ओढवले ऐसे हे देहांत स्थिती त्याची ऊर्ध्व लोकी होय गती महर्जन तपो लोकप्राप्ती तारतम्य स्थिती उपासना जे समूळ संकल्प संन्यासी लोकांतरण घडे त्यासी हे नटकीची गाजयासी आणि झाले संन्यासी विधियुक्त जे का पोटी होऊन अतिविरक्त स्वप्नी धातुसीन लाविती हात जे अति धर्मी सदा निरत जे सदा जपत प्रणवाते अंगीकारिले आश्रमविधी उपगुण मानी जो स्त्रीशुद्धी मरणी दंडळी ना बुद्धी त्या गमना सिद्धी सत्यलोकी ऐसे सत्यलोका ते पावती तेथील्या भोगाची ज्या विरक्ती ते ब्रह्मसवे मुक्त होती एरते ती माघरे ज्यासी सत्यलोकी भोगसक्ती तेही खचोनी माघारी ती इतर लोकांची कोण गती पुनरावृत्ती सोडिना जेथवरी भोगासक्ती तेथवरी पुनरावृत्ती येते जेथ भोगाची निवृत्ती तेथ चारी मुक्ती आदन्या
ज्या लोकी ज्या भोग विरक्ती, तेथून ते पुढारे जाती. जे लोकी ज्या भोगासक्ती, ते खचवणी पडती भूलोके.